नमस्कार. आज आपण 26व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. मनाला परमात्म्यामध्ये स्थिर करून परमात्म्याशिवाय इतर कशाचेही चिंतन न करण्यास सांगितले आहे. परंतु जर एखाद्या साधकाचे चित्त पूर्वाभ्यासामुळे जबरदस्तीने विषयांच्याकडे गेले तर त्याने काय करावे यावर भगवंत म्हणतात. श्लोक 26. यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरं ततस्ततो नियम्येत दात्मन्नेव वशं नयेत. श्लोकाचा अर्थ, हे स्थिर न राहणारे चंचल मन ज्या ज्या शब्दादी विषयांच्या निमित्ताने संसारात भरकटत असते त्या त्या विषयांपासून त्याला आवरून वारंवार परमात्म्यात स्थिर करावे. साधकाने जे ध्येय निश्चित केले आहे त्यात हे मन टिकत नाही, स्थिर राहत नाही, म्हणून याला अस्थिर म्हटले गेले आहे. हे मन निरनिराळ्या सांसारिक भोगांचे, पदार्थांचे चिंतन करत असते, म्हणून याला चंचल म्हटले गेले आहे. तात्पर्य, हे मन परमात्म्यातही स्थिर होत नाही आणि संसारालाही सोडत नाही. म्हणून साधकाने या मनाला जेथे जेथे जाईल, ज्या ज्या कारणाने जाईल, जसे जसे जाईल आणि जेव्हा जेव्हा जाईल त्या त्या ठिकाणाहून, त्या त्या कारणापासून, तसे तसे आणि तेव्हा तेव्हा त्याला हटवून परमात्म्यात लावावे. या अस्थिर आणि चंचल मनाचे नियमन करण्यात सावधानी ठेवावी, असावध राहू नये. मन हे फारच अस्थिर व चंचल आहे. ते सहजासहजी कुठेही स्थिर होऊ इच्छित नाही. नवीन अभ्यासापासून ते वारंवार दूर पळते. साधक मोठ्या प्रयत्नाने मन परमात्म्यामध्ये लावतो. मग त्याला वाटते की मन परमात्म्यामध्ये लागले आहे. परंतु थोड्याच वेळात जेव्हा तो पाहतो तेव्हा त्याला कळते की मन कुठे किती दूर गेले आहे कुणास ठाऊक. म्हणून मागील श्लोकात म्हटले आहे की साधकाने सावध राहावे. परमात्म्याला सोडून दुसरे कशाचे चिंतन मनाला करू देऊ नये. साधक सावध असतानाही थोडीशी संधी मिळताच ते मन इतरत्र चटकन दुसरीकडे निघून जाईल. काही वेळा तर कळणारही नाही की ते केव्हा व कुठे गेले आहे. मन हे परमात्म्यास सोडून विषयांच्या मागे पळते. त्याला अज्ञान हेच खरे कारण होय. त्यामुळे मोहित होऊन मन व आनंद व शांती यांचा अनंत समुद्र असलेल्या सच्चिदानंद घन परमात्म्याला सोडून अनित्य, क्षणभंगूर आणि दुःखजनक विषयांकडे वारंवार धावते आणि त्यांच्यात रमते. परंतु त्यांच्या अपेक्षेने अत्यंत गौण असले तरी साधनाच्या दृष्टीने त्याचे मुख्य प्रधान कारण म्हणजे विषयचिंतनाचा चिरकालीन अभ्यास हे होय. म्हणून भगवंत म्हणतात की ध्यानाच्या वेळी साधकाला ज्या क्षणी वाटेल की मन इतर विषयांकडे गेले आहे त्या क्षणी त्याने मोठ्या सावधपणे व दृढतेने, कुणाचाही मुलाहिजा न ठेवता ताबडतोब त्याला पकडून आणावे व परमात्म्यामध्ये लावावे. अशा प्रकारे वारंवार विषयापासून दूर करून मनाला परमात्म्यामध्ये लावण्याचा अभ्यास करावा. मन 1000 वेळा विनवणी करेल, वाटेल तशी खुशामत करेल, वाटेल तितका लोभ, प्रेम किंवा भय दाखवेल, तरी त्याचे काहीही ऐकू नये. त्याला जराशी सवलत दिली की त्याची उच्छृंखलता वाढलीच असे समजा. या अवस्थेमध्ये मनाचे ऐकून त्याला जरासे थांबू देणे म्हणजे रोग्याला मोहामुळे कुपथ्य करण्यास देऊन किंवा लहान मुलाला धारदार सुरी देऊन त्याला गमावण्यासारखे आहे. सावधपणा ही सुद्धा साधना होय. साधक जर या अवस्थेमध्ये असावध व दुर्बल राहिला तर त्याचा ध्यानयोग सफल होणार नाही. म्हणून त्याने फार सावध राहिले पाहिजे.
मनाला पुन्हा पुन्हा विषयापासून बाजूला घेऊन परमात्म्यामध्ये लावले पाहिजे. अशा प्रकारे आज आपण 26व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 27व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.